पहिल्या श्रावण सोमवाराच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आहे भावाचा उपास आणि सकाळ सकाळी बघा लाडू आणि समर्थ मस्त असा गोगी सोबत खेळत आहेत। त्यानंतर मी फराळीचं बनवायला घेतलं। नाश्त्यामध्ये मी बनवून दिलं जेवण, बटाट्याची भाजी आणि चपाती। आहो गेले मळ्यातले, शेतात गडी आहेत कामाला आणि माझा ननंदबाईचा आहे भावाचा उपास, त्यासाठी आता मी फराळीचं बनवते। तर फराळीमध्ये मी शाबू आणि बटाट्याची चकली तळून काढलेली आहे आणि त्यानंतर भगराची आमटी आणि भगर बनवणार आहे। शाबू मलाही जास्त आवडत नाही आणि ननंदबाईलाही आवडत नाही, पोरांना आवडतो पण आम्ही काय बनवणार नाही। मग इथं सगळे मी चिप्स हे तळून घेतलेला आहे। शाबू बटाट्याच्या चकल्या ननंदबाईने केलेली आहे। सकाळी देवपूजा, पूजेसाठी मी इथं ज्वारीच्या लाह्या बनवते। तर अशा पद्धतीने आम्ही लाह्या बनवतो। तुम्ही कसं बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा। तवा ठेवला शेगडीवरती आणि ठिक्यामधून ज्वारी आणली आणि डायरेक्ट गरम तव्यावर टाकून कपड्यानं वरून असा हळूहळू दाबत राहायचं आणि लाह्या तडतड फुटायला लागलेत। तुम्ही इथं खरा आवाजही त्याचा ऐकू शकता। आणि आता जाणार आहे पूजेला ननंदबाई आणि मी। छान पद्धतीनं या ठिकाणी लाह्या बघा फुटत आहेत। मी काय केलं, यावरती जाळी झाकून ठेवली आणि फुटतात, बऱ्यापैकी लाह्या बनतात आणि शेगडीवर तर खूप लवकर झाल्या आणि पूजेचं ताट भरलं लगेच। पूजेचं ताट हे भरून ठेवलं होतं। मग ननंदबाई आल्या रानामधून, लगेच आम्ही गेलो वारुळ पूजेला आणि इथं चांगलं दूध, लाह्या, फुलं, अगरबत्ती लावून पूजा केली।